आधीला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये. हो, चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय त्याच्यावरती. इथे मात्र एक धाव फलकावरती जोडले. हो, क्या बात आहे, मिसफील्ड आणि नजर अटी, दुर्घटना घटी. लगेचच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या दोन धाव फलकावरती जोडल्या जातात. आणि स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनल वरती जा. नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि या स्पर्धेचा आनंद घर बसल्या आपण देखील घेऊ शकता. हो, इथे मात्र तेज तरा चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि त्याच्यावरती लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. हो, फटका दमदार आहे आणि त्याच्यावरती देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी ही एकच धाव मिळेल. विचार केला तर नक्कीच आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार मारू दिला जात नाहीये. मागील स्पर्धेमध्ये चांगलं वर्चस्व निर्माण केलं होतं एकविरा मानिवली पाडा या संघाने. त्या अनुषंगाने थोडासा या खलपट्टीचा त्यांना देखील पुरेपूर अनुभव आहे. परंतु एका बाजूला एकता स्पोर्ट्स गोडसे देखील आपल्या होम ग्राउंड वरती ही माश खेळते. हो, बॅटची नरेश लेमन कट आणि चेंडू फरार होतोय. शॉट फाईन लेगला बीट करून सीमारेष धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 12 धावा. जय भवानी ट्रेडर्सचे सर्वा करण दादा भोईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. कारण की विचार केला तर प्रवीणच्या खेळीचा देखील अंत झाला. आधीने चांगली गोलंदाजी केली परंतु एका बाजूने विकेट्स देखील गमावतात. लपिन बाटरमध्ये शात मध्ये करण मगर, क्या बात आहे त्याच्या सोबतीनं नितीन पवार. आता मात्र दोघांना देखील पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ओ, कमालीचा स्ट्रोक आला इथे मात्र क्रिकेटचा क्लास दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळाला आणि डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा धमाकेदार चौकार.
ओ फटका दमदार आहे पुणेशा. इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते, चांगला खेळ देखील पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाज आकाश पुनश्च सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. हो अगदी बॉडी शेड्यूलला रिलीज केलं होतं त्याच्यावरती येतोय डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी विनंती असेल राजेश छत्रपती अनखरपाडा आणि जय हनुमान ठाकूरपाडा दोन्ही संघाचे संघालक आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. अनखरपाडा आणि त्याचबरोबरीनं ठाकूरपाडा आणि मधाच्या आतमध्ये मानिवली पाडा. क्या बात आहे. ओ शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अपील देखील आणि स्विंगर ऑफ फलंदाज बाद अगदी यष्टांशा मधोमध आणि फलंदाज करण मगर होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती भूषणला आपण पाहतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग हा डॉट बॉल आला. आणि नरेशजी गायकवाड यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. गुडसे संघाला त्यांचं देखील आपण करूया त्या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप आभार. ओ फुल टॉस चेंडू त्याच्यावरती दांडी गोल. आणखी एक विकेट फलंदाज बाद. धाव संख्या धावफलकावरती 17 आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आकाश. क्या बात आहे. आकाश वरती आता जबाबदारी असेल. बॅटची लिडिंग एज आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू फरार होतोय सीमा रेषा पार. आणखी एक नशिबाचा दमदार चौकार.
मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 25, 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावा आहेत. ओ फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. झेल घेणं गरजेचं होतं. बाकअप हो इथे मात्र चुकांवर चुका आणि 2 धावा कंप्लीट. जसा हातातून चेंडू निसटला लगेचच दोन्ही पाटर्सच्या माध्यमातून कॉलिंग चांगली झाली आणि लगेचच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाब्यांच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 25, 25 धावा धावफलकावरती. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी 20-25 चा हा दरार आणि भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं. चांगली अशी स्पर्धा आहे. बॅक ऑफ द चेंडूला पिच केला. बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथे मात्र झेल ड्रॉप. ओहो नाट्यमय क्रिकेट आणि चेंडू सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. चांगली गोलंदाजीने हा चेंडू येतोय डॉट. भूपेशला आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये पुढील मॅचच्या टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. ठाकूरपाडा आणि अंखरपाडा दोन्ही संघाचे संघनायक यस रविदादा धुमाळ यांचं देखील आगमन झालं. या हो तेच तरार चेंडू होता. तेच तरार चेंडू आणि त्याच्यावरती देखील हा सलगचा दुसरा चेंडू डॉट. आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भूपेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र चांगली दमदार गोलंदाजी करतोय. बॅक ऑफ द हँड पुनश्च चांगला चेंडू पिच केलाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. अंतिम चेंडूवरती सिंगल आणि धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 30 धावा. अंतिम षटकामध्ये गोलंदाज यश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो. इथे मात्र एक धाव घेतली गेल्या. फेकी ओ चुकीची फेकी आणि लगेचच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. यस आमचे रविदादा धुमाळ यांचं देखील आगमन झालं. वेलकम आपलं सर हार्दिक स्वागत. महाराष्ट्र पोलीस अंखरपाडा गावचे आमचे चांगले व्यक्तिमत्व रविदादा धुमाळ. मागील स्पर्धा देखील आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील होते. वेलकम आपलं देखील सर हार्दिक स्वागत. आणि धावसंख्या धावफलकावरती 32, 32 धावा. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. ओ लेग स्टिक सोडले. पंचांचा वाईटचा इशारा. कमालीची गोलंदाजी राहिल्या अशा दिवसामध्ये. ठाकूरपाडा संघाचे संघाने घ्या आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 33 धावा आहेत धावफलकावरती आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो आडव्या बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. मागील षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं चांगली कामगिरी राहिली होती गोलंदाज भूपेश. या षटकामध्ये देखील आपण विचार केला तर यश चांगली गोलंदाजी करतोय. ओ फटका दमदार आहे.
चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याच्यावरती इथे मात्र हा फटका देखील चांगला होता आणि तत्पूर्वी 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. आकाशच्या पाठमधून एक चौकार आला होता, तदनंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु 2-2 धावा घेऊन संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये नितीन देखील करतोय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा धावफलकावरती. हो, रायझिंग अँड सबरायझिंग हा चेंडू देखील येतोय डॉट डॉट पे डॉट. आणि नक्कीच इथून मात्र एक फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील फलंदाजाला देखील. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती जोडल्यात. हो, आणखी एक तेज तरा चेंडू होता आणि आता मात्र लगवायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. मागील मॅच मध्ये देखील हे टार्गेट होतं आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आकाश असेल सज्ज. ओ, दांडी गोल. अंतिम चेंडूवरती आले विकेट्स आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आणि जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता असेल, ती म्हणजेच आई एकविरा मानिवली पाडा या संघाला. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संगणक देखील सज्ज आणि आपण टॉस करूया. मान्यवरांच्या शुभ असते. एका बाजूला ब्रदर्स ग्रुप, दुसऱ्या बाजूला योग क्रिएशन भिवंडी आणि करंजी भोईर यांच्या शुभ असते आपण करूया टॉस. कोण असेल टॉस का बॉस आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मान्यवर देखील येतील आणि एका बाजूला योग क्रिएशन भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर्स ग्रुप असं अधोरेखित केलं. उत्कृष्ट अशी स्पर्धा ब्रदर्स ग्रुपच्या आयोजन. खाली टॉस आपण करायचा आणि इथे टॉस केला जाईल. स्क्रीनवरती अंश आपण पाहू शकता. टॉस केला जातोय. ब्रदर्स ग्रुप असा कॉल. योग क्रिएशन आला आणि टॉस जिंकला ठाकूरपाडा संघानं. निर्णय यस फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केले फलंदाजीसाठी रविदादा धुमाळ यांच्या संघाला. परंतु रोशन संदेसर या क्रीडांगणावरती 7 चेंडू मध्ये 7 चौकार मारण्याचा रेकॉर्ड देखील रविदादांच्या वरती आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात रोशनजी संदेसरांचा गोड आवाज. थँक्यू ऑल ऑफ यू.
आकाश शिसवे आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. आकाश शिसवे आणि छोट्या धुमाळ ही जोडी आहे. 37 धावा डिफेंड करायच्या आहेत एकता स्पोर्ट्स घोडसई या टीमला. दिनेश सरांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये फर्स्ट इनिंग मध्ये. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दिनेश सर येत्या चेंडूवरती उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय आणि मिळतील चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 2. समीकरण सोपा आहे. 5 षटकांमध्ये 37 धाव बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू आहे. सोडून दिला चेंडूला आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. आपला हार्डवेअरचे चिंतामण ठाणगे देखील सध्या सॉफ्ट ड्रिंकचा आनंद घेत आहे. ऑन साइडला फटका चांगला. इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 7. नरेश गायकवाड देखील सामन्याचा आनंद घेतात आणि शुभेच्छा येत आहेत घोडसई या टीमला. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. सुरेख झेल पकडलाय. शॉर्ट कव्हरला फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का. धावसंख्या आहे 7 आणि न्यू बॅट्समन येते डॅनी. फुल टॉस चेंडू आहे. लॉफ्टेड हिट. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई एकविरा मानिवली पाड्या टीमची 1-11 बनवायचे धावा 37. या मॅच मध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 26 ची गरज. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धनेश. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार.
आकाशच्या बॅटमधून. सो मच. अनखरपाड्याची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. याच आकाशने मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. तोच आकाश आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आहे, ज्याने चौकाराने आगाज केलाय त्याच्या इनिंगचा. धावसंख्या आहे 15. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद आकाश. बॅक टू द पवेलियन. सँडी येतोय नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मात्र जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या मॅचची. मिडल ऑर्डरचे हे दोन फलंदाज आपण पाहतोय, सँडी आणि फलंदाज डॅनी. विकेट मिळवली आहे धनेशने. क्या बात आहे. लाईन चांगली आहे परंतु इशारा आहे तो वाईट बॉल. थोडेसे दिशेपासून भरकटले गोलंदाज धनेश आणि पंचाने दंडित केलेला आहे. इथे वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आई एकविरा मानिवली पाड्या या टीमला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 16 धावसंख्येवरती. 21 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आई एकविरा मानिवली पाडा या टीमला. अपील करतायत क्षेत्ररक्षक नक्कीच आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे शॉट थर्डमॅनला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लेग बाईटच्या स्वरूपात एकदम ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय मानिवली पाडा या टीम समोर. आजचा हा पहिला दिवस आहे. प्रचंड मेहनत आहे. अनिकेत धुमाळ, यश गायकर यांची या स्पर्धेसाठी. धावबाची संधी आणि लक्षच नव्हतं आय थिंक, परंतु रेफर केलेला आहे थर्ड अंपायर. सॉफ्ट सिग्नल दैवत सर. नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. बॅट्समन सेफ आहे. नॉट आउट. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे आई एकविरा मानिवली पाडा या टीमला.
18 चेंडू आणि बनवायच्या धावा 20 या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय। या तिसऱ्या षटकामध्ये दर्शन आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। ब्रदर्स ग्रुप चषकाचं आयोजन खऱ्या अर्थाने ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत। नक्कीच पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा या ट्रॉफीज आहेत। आकर्षक या ट्रॉफीज आहेत। नक्कीच आयोजकांचं मी विशेष कौतुक करेन। अनिकेत धुमाळ असतील, यश गायकर असतील, त्यानंतर करण भोईर असतील, उदय पोंडेकर असतील, हे संपूर्ण आयोजन समिती आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकासाठी 55,000 रुपयांचं पारितोषिक आहे। मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे। क्लीन बॉल फलंदाज झालाय, बाद लागतोय। अजून एक धक्का, सँडी बॅक टू द पवेलियन। पुन्हा एकदा पंच करतात। गॅप मधून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे। धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद। तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय। फलंदाज डॅनी। चार बाद धावसंख्या आहे 18। 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत। चेंडू शिल्लक आहे 16। होम ग्राउंड आहे एकता स्पोर्ट्स घोडसई या टीमचा आणि होम ग्राउंड वरती कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे। यावीस लॉफ्टेड हिट पाठवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार। आहे 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि इथे डॉट बॉल। 14 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी। 15 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये। आई एकविरा मानिवली पाडा या टीमला। नेक्स्ट मॅच जय हनुमान ठाकूरपाडा आणि राजे छत्रपती अनकरपाडा या दोन टीम मध्ये। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार। रविदादा धुमाळ यांचे सुपुत्र आहेत। आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली, कारण की 26 धावा धावफलकावरती आहेत। इथून 11ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये आणि आमचे स्कोरर देखील थोडेसे नाराज आहेत, कारण की त्यांच्याच गावातील हा संघ आपण पाहिला आणि तो संघ थोडासा बॅकफूट वरती येतोय। क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27। 27 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. पाणी घेऊन जायचं आहे. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 10 धावा. दिनेश सर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या 4थ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि पहिल्या चेंडूवरती मिळते 1 धाव. 9 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल राजे छत्रपती अनखरपाडा विपक्ष जय हनुमान ठाकूरपाडा. अनखरपाडा टीमची रण मशीन सचिन मगर इन ऍक्शन मध्ये असतील. फुलटॉस चेंडू आहे. फ्लिक करतात. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या होम ग्राउंड वरती आपण पाहतोय. एकता स्पोर्ट्स घोटसई संघ इन ऍक्शन मध्ये आहे. खऱ्या अर्थाने नितेश दादा मगर आणि सचिन मगर यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानेन, कारण की अन्वित वॉटर सप्लायरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आहे या स्पर्धेसाठी 4 दिवस आणि त्यांचे देखील मी मनापासून आभार मानेन. ते इन ऍक्शन मध्ये आहेत या पुढीलच्या मॅच मध्ये. सचिन मगर 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. दिनेश सर एक्सपिरियन्स आहे. यावेळी सॉफ्ट हँडने खेळतायत. सेन्सिबल बॅटिंग करतायत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, कारण की आधीला माहिती आहे सिंगल डबलने देखील आम्ही हा सामना सहज जिंकू शकतोय. त्यामुळे सिंगल डबलला ते देखील प्राधान्य देत आहेत. कोणताही धोका ते पत्करत नाहीयेत. या मॅच मध्ये अजूनही 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. खराब क्षेत्ररक्षण आणि बॅकअप येईल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. अवघ्या 2 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि बनवायच्या धावा 2. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. सामना होतोय फिनिश आणि सामना
जिंकलेला आहे आई एकविरा मानिवली पाडा या टीमने. अभिनंदन आई एकविरा मानिवली पाडा या टीमचं. आणि हार्ड लक एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा